मात्र प्रसंग मैदानावरती. आणि आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल आपल्या कोट्यातलं पहिलं षटक टाकण्याकरता. राईट अप ओव्हर द विकेट. विश्वजित ठाकूर. अप्रतिम चेंडू टप्पापर्यंत थोडासा आपण बघितलं तर या वेळेला वळतोय, उसळी घेतोय. अप्रतिम गोल. स्टार्ट या ठिकाणी खूप चांगला केलाय विश्वजीत ठाकुर ने. प्रमुख गेंदबाज के तौर पर विश्वजीत ठाकुर गेंदबाजी कर रहे हैं. टप्पा खाने के बाद उछाल, गेंद बाहर की तरफ निकलती भी. और बल्लेबाज नीलेश की बात करते बैकफुट पर खेलने की कोशिश कर रहे हैं. विश्वजीत ठाकुर के पास बिल्कुल आप देख रहे हैं इस वक्त गति बहुत अच्छी है और उसके साथ गेंद के ऊपर उंगलियां फेरते हैं. तेज रफ्तार की गेंदबाजी करना पसंद करते हैं. और इस गेंद को फाइन लेग क्षेत्र पर खूबसूरती के साथ अच्छा टाइमिंग. गेंद जाएगी बॉल की तरफ. 4 रन. चौका. गति का इस्तेमाल करना और अपने अनुभव का इस्तेमाल, दो चीजें बहुत अच्छी लगी इस वक्त. विश्वजीत ठाकुर बिल्कुल आप देख रहे हैं गेंद टप्पा खाने के बाद दोबारा शरीर की तरफ थी. बल्लेबाज सफल हुए थे और गति का इस्तेमाल किया. गेंद को खेल दिया फाइन लेग क्षेत्र पर. चतुराई के साथ अच्छा स्ट्रोक. अगर देखें तो टूर्नामेंट का 6वां दिन है. तारे जमीन पर टेनिस विश्व के धुरंधर खिलाड़ी इस मंच पर अपना जलवा दिखाने के लिए आएंगे. बहुत सुंदर बल्लेबाजी बीच मैदान पर बल्लेबाज नीलेश द्वारा. सेंसिबल क्रिकेट. सिंगल के लिए एक बार फिर जाते हुए और सामने विश्वजीत ठाकुर है. देखिए सोच बहुत बढ़िया है. इससे पहले इन्होंने गति का इस्तेमाल किया था और गेंद को फाइन खेलते हुए स्ट्रोक 4 रन अर्जित किए थे और उसके बाद में आगे थी. विश्वजीत ठाकुर ने गेंद को बिल्कुल आगे डाल दिया था तो गेंद को ड्राइव किया अलोंग द कारपेट नीलेश ने. स्कोर की बात करते रन संख्या 5 रन बगैर किसी नुकसान के. विश्वजीत ठाकुर गेंदबाजी कर रहे हैं. सुंदर गेंद, बहुत अच्छी गेंद थी. रफ्तार तो इनके पास है. बल्लेबाज खड़े खड़े ऑनसर पर खेलना चाहते थे. देखिए किस तरह सफल हुए थे. ऑनसर पर खेलना चाहते थे. वाइड यॉर्कर था. तेज रफ्तार की गेंद. बल्ला नीचे आने से पहले गेंद विकेट कीपर की तरफ चली गई है. ये विश्वजीत की ताकत है. बहुत बढ़िया गेंदबाजी करते हैं. इस वक्त इंपॉर्टेंट मैच और टिप्पा खाने के बाद गेंद ऑफ स्टंप के बाहर जाती भी. सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. यही विश्वजीत है. दिघोड़े के मैदान पर लगातार 3 छक्के जड़ने के बाद 1,20,000 कैश प्राइज मिला था. ओह, शतक जड़ने के बाद एक बड़ा इनाम उस्मान को मिला था नवी मुंबई में. लेकिन 3 छक्कों के लिए 1,20,000 बहुत ज्यादा होते हैं. बहुत बढ़िया एक बार भी प्रदर्शन रहा था विश्वजीत का. स्ट्रोक अच्छा है. गेंद हवा में. खिलाड़ी गेंद के नीचे. ओ, छोड़ दिया कैच. या एक बार फिर तकलीफ हो सकती है. दूसरा मौका मिला है. वैसे दूसरा मौका कहानी में मिलता है. यहां इस मैच में बल्लेबाज को दूसरा मौका मिला. राजू पाते और नीलेश दोनों बल्लेबाज बीच मैदान पर पहले कैच छूटा. खास करके आप देख रहे हैं राजू पाते का. इस गेंद को मिड ऑफ के ऊपर से खेलना चाहते थे. बल्ले के बीचों बीच एलिवेशन ज्यादा नहीं था. फ्लैट चले गई मिड ऑफ पर. जगलर अच्छा बन सकते हैं. दूसरे अटेम्प्ट में कैच नहीं ले पाए और उसके बाद में ये थ्रो किया गया था. थ्रो बहुत बढ़िया था. विश्वजीत ने कोशिश बहुत ही बेहतरीन की लेकिन भाग्य का साथ मिलता बाद नीलेश को. स्कोर 5 रन बगैर किसी नुकसान के. स्कोर की बात करें तो 5 रन बगैर किसी नुकसान के. विश्वजीत के ओवर में 5 रन. संदीप कदम मेमोरियल रन संख्या 5 रन. एक महत्वपूर्ण मैच मैदान के अंदर चल रहा है और फिलहाल अगर देखें तो रन संख्या 5 रन बगैर किसी नुकसान के. शिवसागर लेजेंड जुन्नर और दूसरे ओवर की कहानी जब शुरू हो जाएगी तो हमारे साथ जुड़ रहे हैं मामल भूषण हमारे काबिल दोस्त सुमित सोनवणे. स्कोर 5 रन बगैर किसी नुकसान के.
थँक्यू सर. यावेळी पाहिजे मैदानामध्ये मोठा प्रहार निलेशच्या बॅकमधून आणि कडक चेंडू सरळ सीमारेषा पाठवलाय षटकारासाठी. गोल्ड जुनं कितीही असू द्या, जुनं ते सोनं असतं आणि सोनं कितीतरी जुनं झालं तरी त्याची किंमत कधीच कमी होत नाही. आणि ते निलेश सरांनी मात्र यशाने दाखवलंय. इथे पहा मैदानामध्ये षटकार येताना पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीने संघाचं धावफलक अगदी दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतंय. 11 धावा धावफलकावरती आहे. वैभव आता पाहिजे मैदानामध्ये गोलंदाज तयार असेल. आणि यावेळी आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा बॅकवर्ड पॉइंटला चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे खणखणी चौकार. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती आपण पाहतोय 2 मोठे फटके येताना पाहायला मिळते. यापूर्वीच्या मॅचचे हिरो आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जबरदस्त स्पेल वैभवचा आपण पाहिला, परंतु आता मात्र थोडेसे मागणे ठरत आहेत कारण एका बाजूला निलेशने आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे. अवघ्या अकराचा बॅट खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर मैदानामध्ये झाला, परंतु तिथे आपण पाहिले गेले तर मैदानामध्ये बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. महाराष्ट्र राज्य विधान परिषद चे आमदार सौभाग्यवती उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली माउंट रेंज स्पोर्ट क्लब आयोजित संदीप कदम मेमोरियल कप अर्थात आमदार चषक आणि आमदार चषकाचा असणार हा आजचा एक दमदार सोहळा. यावेळी चिन्ह पाहिजे मैदानामध्ये अगदी ऑप्शनच्या बाहेर असणारा चेंडू आपण पाहायला गेलं तर निश्चितपणे चेंडू डॉट येतोय. धावफलक किती स्थिर असणार आहे स्कोर कार्डवरती पुन्हा तुम्हाला घेऊन जाईल. धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती आहेत. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील बराचसा प्रेक्षक राजा आपल्या सोबत जोडला गेला. त्याही प्रेक्षक राजाचं मी माउंट रेंज स्पोर्ट क्लब निगडीच्या वतीने संदीप कदम मेमोरियल कप मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. हा चेंडू पुन्हा एकदा पहा त्याच ऍक्शनने मात्र वारंवार चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न देखील इथे होताना वारंवार जो पाहायला मिळाला. एक सिंगल इथे मैदानामध्ये मिळेल. एका सिंगलच्या मदतीने 22च्या रूपाने आलेली सिंगल आहे. धावफलक आता पाहिजे मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती 16 धावा ज्या धावफलकावरती धावा आहेत. इथे आपण पाहतोय शिवसागर लेजंड जुन्नर अर्थात T20 स्पोर्ट्स बेल्ले, तर दुसऱ्या बाजूला आपण इथे मैदानामध्ये पाहणार आहोत धनवीन स्पोर्ट्स अर्थात गौरी स्पोर्ट्स. या 2 संघांमध्ये असणारा हा सामना 16 धावा धावफलकावरती. छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीने पावन झालेला तालुका म्हणजे जुन्नर तालुका. यावेळी सरळ फटका देखील खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर झाला. मैदानामध्ये षटकावरचा क्षेत्ररक्षक चेंडू ते फील्ड करेल. त्यानंतर मैदानामध्ये आपण पाहतोय घेतलेली एक सिंगल आहे. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावफलक 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 17 धावा ज्या आपण पाहतो धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. स्क्रीनवरती देखील पाहू शकता. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेलं तर मैदानामध्ये स्क्रीनवरती स्कोर दाखवला जातोय. चला विनंती असणार आहे वेळ वाचवणं गरजेचं आहे. तुमच्याकडे 40 मिनिटाचा वेळ आहे आणि 40 मिनिटांमध्ये तुम्ही एक इनिंग एक डाव संपवणं इथे गरजेचं आहे. चर्चा जरूर झाली. खऱ्या अर्थानं विश्वजित ठाकूरची लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1,20,000 रुपयाचं प्राइज त्यांना मिळालं, परंतु अशा कारणामुळे विश्वजित ठाकूरने अनेक वेळा केलेल्या आहेत. विश्वजीतच्या नावावरती खूप मोठे रेकॉर्ड राहिले आहेत आणि मी म्हणेल की बरेच IPL चे स्टार खेळाडू असतील, अगदी भारतीय असतील किंवा भारताच्या बाहेरचे जे काही खेळाडू आहेत जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत, अशा खेळाडूंना मात्र विश्वजितने गोलंदाजी केलेली आहे. स्कोर कार्डवरती 17 धावा 2 षटकांचा खेळ संपलाय आणि आता पाहिजे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहित घरत जो तो मैदानामध्ये पाहिजे गोलंदाजी मार्कवरती इथे येणार आहे. तर स्ट्राईक मध्ये आपण पाहिले गेलं तर राजू पाटे या खेळाडूने देखील आपण पाहिले गेलं तर आपल्या उंच पुरा तगडा ताकदवान मजबूत देशटीच असणारा राजू पाटे हा खेळाडू एकदा सेट झाला ना आणि या खेळाडूला संधी दिलेला
हा खेळाडू अनेक वेळा प्रतिस्पर्धी संघाला मात्र डोकेदुखी ठरला. संधी मिळाली राजूला. हा चेंडू पहा यावेळी मात्र सोडून दिला जाईल. ऑप्शनच्या बाहेर असणारा चेंडू व्हाईट बॉल. अवांतर धावे ते मैदानाच्या मिळते. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिले गेलं तर धावफलकावरती. आणि मला वाटतं पंचांकडे थोडीशी मागणी केली जाते की चेंडू कदाचित विकेटच्या बाहेर इथे पिच झाला असावा. चर्चा आपण पाहतो मैदानामध्ये जरूर इथे सुरू आहे. स्पर्धेच्या निमित्ताने खऱ्या अर्थात जर आपण पाहिले तर काल ज्यांचा आवाज आपण या मैदानावरती ऐकला आदरणीय अतिशजी नरवाल सर देखील उपस्थित आहेत. सरांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर आपण जर पाहिले तर ज्यांच्या माध्यमातून आणि अष्टगडी नो बॉल विकेटच्या बाहेर असणारा चेंडू नो बॉल. डी इव्हेंटचे आपण पाहतो खऱ्या अर्थानं ज्यांच्या बाउंड्री लाईन्स जर आपण पाहिले गेलं तर आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अनेक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. असे डी इव्हेंटचे असणारे सर्व आदरणीय उमेशजी नायडू यांचं देखील आपण पाहण्यासाठी आगमन झालेलं आहे. सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. तर सगळ्या मॅच कडे आपण पाहतोय पुन्हा सामन्याकडे तुम्हाला घेऊन जाईल. फ्री हिट ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय राजू पाटे. रोहित घरत गोलंदाजी मार्कवरती तयार. यावेळी पहा बॅकफुटला जात मात्र चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर तिथे झाला. पॉईंटच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. विश्वजित चेंडू मात्र कव्हर करेल. त्यानंतर घेतलेली एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल. वीस धावा जे आपण पाहतो धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. महाराष्ट्र आणि या महाराष्ट्र खऱ्या अर्थानं आपला महाराष्ट्र खूप महान महाराष्ट्र आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं खूप मोठं नाव ज्या व्यक्तीचं सातत्याने राहिले आदरणीय राजेजी पिल्ले साहेबांचा श्रेणी आगमन झालं. साहेब आपलं देखील संदीप कदम मेमोरियल कप मध्ये मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. 20 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहित. यावेळी पहा पेस होता गती होती चेंडूला फक्त दिशा दिली. हसते हसते कट जाय रस्ते येतोय आमदार चषकाचा ब्रँड स्ट्रोक फॉर रन चौकार. मैदानामध्ये निश्चितप्रमाणे इथे चौकार येताना जो पाहायला मिळतो. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. तापलकावरती 24 धावा. एका बाजूला जर आपण पाहिले तर उरणचा संघ तर दुसऱ्या बाजूला बेल्ले जुन्नरचा संघ मैदानाच्या मध्ये इथे खेळतोय. दोन्ही संघ तगड्या आणि ताकदवर आहेत. एक संघ जो पुण्याचा दादा संघ, दुसऱ्या बाजूला मुंबई परिसरातील असणारा एक दादा संघ. रिव्हरचा फटका यावेळी खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु तिथे पायच आहे छोटा हातामध्ये येऊ शकला नाहीये. 22च्या रूपाने आपण पाहतो आलेली सिंगल. एका सिंगलच्या मदतीने स्कोअर कार्ड पुढे जाऊन पोहोचते धावफलकावरती. वातावरण क्रिकेट आणि क्रिकेट आपण पाहिले गेलं तर ही चौफेर पसरलेली शांतता आहे. ही भयान शांतता आहे. ही शांतता कदाचित येणाऱ्या वादळाची असेल. ही शांतता येणाऱ्या सुनामीची असेल. ही शांतता येणाऱ्या आहोटीची असेल. ही शांतता येणाऱ्या भरतीची असेल. ही शांतता अशांत करण्याचा प्रयत्न कोण करेल हे देखील आता मैदानामध्ये आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. यावेळी आपण मैदानामध्ये पाहतोय पुन्हा एकदा वारंवार केला जाणारा बदल, वारंवार होणारी चर्चा, वारंवार आपण पाहतोय अशा ठिकाणी वेळ या क्षणी घेतला जातोय. कारण तुमच्याकडे 40 मिनिटाचा वेळ आहे आणि 40 मिनिटांमध्ये तुम्ही 8 षटकं संपवणं बंधनकारक आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू सरबॅटे फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर तिथे झाला आणि इथे अपील मैदानाच्या मध्ये होतीये. चेंडू पण पाहतो मैदानाच्या मध्ये डॉट धावफलक स्थिर असणार आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना राजू पाटे या खेळाडूवरती जरूर सर्वांच्या नजर असणार आहेत आणि राजू पाटे निश्चितपणे थोडासा संघर्ष इथे करतोय. राजू पाटेला माहिती आहे इथे संघर्ष हा करावा लागेल. पुन्हा तो संघर्ष त्याला दाखवावा लागेल. यावेळी पाहिजे मोठा फटका खेळला. मिस टाइम चेंडू हवेत असेल. झेल इथे होणार का? आणि यस इथे झेल झाला. फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद होतोय तो राजू पाटे.
आणि राजू पाटीची एक मोठी विकेट मैदानामध्ये येताना आपल्याला जी पाहायला मिळाली. तर आता पाहिजे त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर अज्जू बेपारी. किरकोळ देहेष्टीचा खेळाडू, परंतु या खेळाडूमध्ये देखील आक्रमकता ही कुठून कुठून भरलेली आहे. अज्जू बेपारीला आज मैदानामध्ये निश्चितप्रमाणे स्वतःला सिद्ध करावं लागेल. एक मोठी इनिंग उभी करावी लागणार आहे. 25 धाबा धापलकावरती तिसरं षटक मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहित घरात एक चांगली गोलंदाजी ते मैदानामध्ये करतोय. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिले तर आज आवर्जून डी इव्हेंटच्या आपण पाहतोय असणारे उमेशजी नायडू खास करून आज आवर्जून या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. विशेषतः जर आपण पाहिलं ना तर आज आपली बाउंड्री लाईन्स कशी आहे किंवा काल पाऊस झालाय, सगळं काही ठीकठाक आहे ना, कुठं काही कमतरता भासतीये का, ह्या आवर्जून पाहण्यासाठी ते उपस्थित आहेत. जवळ मॅचकडे सर्व खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सरळ बॅटने फटका खेळून काढला जाईल. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडू कव्हर करतोय. सिंगल तर इथे आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे जो आपण पाहतोय मैदानामध्ये होणार नाही. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचते. षटक क्रमांक संपेल तिसरं. 3 षटकांचा खेळ ते संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 26 धावा. एक फलंदाज देखील मैदानामध्ये बाद आहेत. त्याचबरोबर स्पर्धेच्या निमित्ताने शेलवराडी गावचे आपण पाहतोय उद्योजक आदरणीय अमोलजी चव्हाण यांचं देखील आपण पाहतोय आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं मोठमोठ्या स्पर्धे भरवण्यामध्ये ज्यांचा खूप मोठा हातखंडा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांची नेहमीच चर्चा राहिली आहे असे आदरणीय साजिदभाई तांबोळी हे देखील या उपस्थित असतात. भाई आपलं देखील संदीप कदम मेमोरियल कपमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. स्क्रीनवरती आपण पाहू शकतो संतोषजी मुळेक आणि त्यांची सर्व सहकारी मान्यवर आज आवर्जून आपण पाहत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. प्रत्येकाचं खऱ्या अर्थानं आठवण जपण्याचं काम आमची tenniscricket.in ऑफिशियल टीम याकडे करते. प्रशांत सगर सर आपण पाहतोय आमच्या गेले 5 दिवस मॅन्युअली स्कोरिंगच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. 26 धावा धावफलकावरती. निलेश आतापर्यंत आपण पाहतोय 10 चेंडू खेळलाय. 10 चेंडूमध्ये त्याने 19 धावा इथे बनवल्यात. चौथ्या षटकाला सुरुवात होतीये. पहा छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये आपला जन्म झालाय. छत्रपती शिवरायांनी देखील सांगितलं की यशाचा मार्ग जर सापडत नसेल तर मी तो शोधेन, शोधूनही सापडत नसेल तर मी तो स्वतः निर्माण करील आणि तो यशाचा मार्ग मात्र मी. ओहो फुल टॉस चेंडू त्याला सरळ मात्र फक्त दिशा दिली. चेंडू सरळ आपण पाहतोय षटकार. काय फटका मैदानामध्ये पाहायला मिळाला. फुल टॉस चेंडू होता, त्याला फक्त दिशा दिली. काय फटका मैदानाने सजवला, फटका बनवला त्याने. अज्जू बेपारीच्या पॅटमध्ये राहिलेला षटकार. असं म्हटलं जातं की स्वाभिमानावरती आघात झाल्याशिवाय स्वतःला सिद्ध करण्याची ईर्ष्या उत्पन्न होत नाही आणि स्वतःला सिद्ध करण्याची ईर्ष्या शिवाय तुमचं कर्तृत्व घडत नाही. आणि कर्तृत्व घडवायचं असेल तर इथे आज मैदानामध्ये लढावं लागणार आहे. आज मुख्य व्यासपीठावरती जर आपण पाहिले गेलं तर या स्पर्धेचे असणारे सर्व या स्पर्धेचे आपण पाहिले तर सपोर्ट सिस्टम म्हणून मात्र ज्यांची ओळख आहे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे आमदार सौभाग्यवती उमाताई खापरे त्यामुळे मात्र आपण पाहणे आज आवर्जून आणि विशेषतः या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त वेळ त्यांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या षटकार येताना जर पाहायला मिळाला. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 32 धावा. षटक क्रमांक इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. चौथं षटक सुरू असताना पुन्हा एकदा पाहायचंय. टॉपेज घेतला, चेंडू हवेमध्ये असेल. शॉर्ट फायनलचा क्षेत्ररक्षक चेंडू ते कव्हर करतोय. त्यानंतर मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल समर्थ कडू जो आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये गोलंदाजीसाठी आला. पहिला चेंडू थोडासा खराब जरूर पाहायला मिळाला. त्यानंतर इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आलेला षटकार. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅकफुटला गेले, पंच केला. अक्षर कव्हरच्या दिशेने सुसाट मारायचे वेगाने चेंडू फरार आलाय. पुन्हा एकदा दणदणीत खणखणीत चौकार. ची बॅट आज मात्र इथे मैदानाच्या मध्ये बोलू लागली. आज चौफेर फटकेबाजी मैदानाच्या मध्ये सुरू आहे. समर्थ तयार. लोअर फुल टॉस बंद्या टाकलेला चेंडू जरूर इथे मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच ठिकाणी जर आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहिले गेलं तर खूप मोठी अपील इथे होताना जरूर पाहायला मिळाली. आणि तिसऱ्या पंचाची मागणी LBW विकेट LB साठी आपण पाहतो असणार ही तिसऱ्या पंचाची मागणी.
सर्वांच्या नजरा खऱ्या अर्थाने जो फलंदाज सेट आहे, जो खेळाडूच्या बॅटमधून आपण पाहतोय धावा इथे येत आहेत. निलेश याच्यावरती आपण पाहतो शेवटी सर्वांच्या नजरा असतील आणि माणूस खऱ्या अर्थानं असं म्हटलं होतं की माणूस संघर्षातून घडत असतो. थोडासा वेळ जरूर या क्षणी घेतला होता कारण पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर आलेली सिंगल, त्यानंतर आलेला चौकार. हा चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न जरूर तिथे होता. एका बाजूला आपण पाहतोय अजय आवळे सर, दुसऱ्या बाजूला आपण पाहिले गेले तर कुणाल निकाळजे सर आपण पाहतोय ठिकाणी 2 पंच आहेत आणि याच ठिकाणी फलंदाज बाद. इथे विकेट मैदानात निलेश होतात बाद. धक्का क्रमांक दुसरा. मध्ये जर आपण इथे पाहिले गेलं तर विकेट येताना पाहायला मिळाली आणि आता नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये दाखल ते होणार आहे. न्यू बॅटर नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये दाखल ते होणार आहे तो अमोल घोडेकर. याही खेळाडूने खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले तर सर्वांचं लक्ष मात्र निश्चितपणे या पर्वामध्ये जर आपण पाहिले तर सर्वांचं लक्ष वेधलंय, या सीझन मध्ये लक्ष वेधलेलं आहे. गोलंदाज तयार समर्थ. यावेळी पाहिजे पहिलाच बॉल इथे उडवलाय, चेंडू हवेत असणार आहे. क्षेत्ररक्षक पाहिजे चेंडूच्या खाली, झेल तिथे झाला आणि इथे आपण पाहतोय मैदानाच्या फलंदाज बाद होतोय अमोल घोडेकर शून्यावरती. पाहायचं मैदानाच्या मध्ये अमोल करून खऱ्या अर्थानं खूप साऱ्या अपेक्षा जरूर तिथे होत्या, परंतु तो ही मात्र इथे निराश करतोय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल समर्थ कडू. आतापर्यंत जर आपण पाहिले गेले तर सुरुवातीला निश्चितपणे 2 मोठे फटके आले, परंतु त्यानंतर आपण पाहतोय धावेला पुरेपूर ब्रेक लावण्यासाठी मात्र त्याने काम केलंय. लागोपाठच्या 2 विकेट आलेले आहेत. अमोल घोडेकर सारखा आपण पाहिले गेलं तर एक आक्रमक खेळाडू मात्र त्यांनी तंबूच्या रस्त्याला पाठवलं. खऱ्या अर्थानं अमोल घोडेकरच्या नावावरती कुंभोडा रेकॉर्ड आहे HK ट्रॉफी या स्पर्धेमध्ये 36 धावांची गरज असताना 6 चेंडूंमध्ये त्यावेळेस लागोपाठचे 6 षटकार ठोकणारा अमोल घोडेकर आज मात्र शून्यावरती बाजूला. हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये रेकॉर्ड बनवले जातात रेकॉर्ड मोडण्यासाठी. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणारे गणेश जाधव 37 धावा धबलकावरती आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो थोडासा बदल. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती समर्थ. हा चेंडू पैसा अगदी चेंडू ते कट केला जाईल. बिग थर्डमॅन मध्ये आपण पाहतो चेंडू अडवला जातोय, त्यानंतर घेतलेली एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचते धावलकावरती. 38 धावा धावलकावरती जे आहेत. 3 फलंदाज देखील इथे मैदानामध्ये बाद होत आहेत. 4 षटकांचा खेळ आपण पाहतो क्षणी मैदानामध्ये संपलाय. छोटासा आपण पाहतो क्षणी ड्रिंक ब्रेक देखील असणार आहे. जसं मात्र 5व्या षटकाला इथे सुरुवात होईल. मी काय का थांबेल, तुम्ही मात्र पाहत राहा संदीप कदम मेमोरियल कप अर्थात आमदार चषक.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। वेलकम। चार ओवर की कहानी 38 रन 3 विकेट के नुकसान पर शिवसागर लेजेंड और युवा व्यापारी के ऊपर पूरा जिम्मा रहेगा, पूरा दारोमदार। बहुत अच्छे खिलाड़ी समर्थ कड़ू 1 ओवर 12 रन और 2 विकेट। देखिए इस ओवर में रन जरूर आए थे लेकिन बहुत महत्वपूर्ण 2 विकेट। नीलेश बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे थे और खास करके अभी सुमित ने बताया अमोल जो बहुत अनमोल खिलाड़ी और इस सीजन में फॉर्म में खिलाड़ी बड़े स्ट्रोक खेलने वाले 6 छक्के इन्होंने इस सीजन में जड़ दिए हैं और क्रिकेट की परिभाषा को बहुत अच्छी तरह से जानते हैं। लेकिन आज उनका विकेट खोने के बाद गणेश यादव और अज्जू व्यापारी एक तरफ अनुभव हैं। गणेश यादव बहुत बेहतरीन खिलाड़ी, लीजेंड खिलाड़ी हैं। रन संख्या 38 3 विकेट के नुकसान पर 4 ओवर का खेल। गेंदबाजी में अब आए हैं रोहित खरत। स्ट्राइक रेंज पर गणेश यादव बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा फिलहाल अगर देखें तो क्रूशियल मुकाबला इस वक्त शिवसागर लीजेंड टीम के लिए। 5वें ओवर का खेल, स्कोर 38 और 3 विकेट के नुकसान पर। ऑफ टॉप के बाहर गेंद थी, कट करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच वो अच्छा संपर्क नहीं हो रहा। बल्ले का आनुडी किनारा और गेंद चली गई विकेट कीपर के दस्ताने की तरफ। रन की कोई गुंजाइश नहीं है। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा, कट करना चाहते हैं। देखिए अक्षय द्रिबले, रोहित खरत ने पहले मैच में भी अच्छा प्रदर्शन किया है। स्कोर 38 3 विकेट के नुकसान पर। ऑन साइड पर खड़े खड़े गेंद को खेलना चाहते थे। गणेश यादव बहुत बेहतरीन खिलाड़ी है लेकिन इस खिलाड़ी का जो परफॉर्मेंस है इस प्रतियोगिता में अभी तक अच्छा नहीं हुआ है। उम्मीदें बहुत ज्यादा। अज्जू शानदार बल्लेबाजी कर रहे, 3 गेंदों का सामना किया, 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं और फिलहाल अंपायर देख रहे हैं इस पर क्या जब गेंदबाजी हो रही थी तब रोहित खरत का जो पैर है वो ज्यादा आगे चला गया, वो एक बार फिर देखा जाएगा। तीसरे अंपायर बिजी हो रहे हैं संजय भालेराव। अमोल गोडेकर आज खाता नहीं खोल पाए। बहुत बेहतरीन खिलाड़ी जरूर है लेकिन आज इनका बल्ला बिल्कुल खामोश रहा। ये बड़ा मैच है। एक तरफ अगर देखें तो गौरी स्पोर्ट जो एक बहुत बड़ी टीम और नो बॉल का इशारा। और कहते हैं ना कि भगवान एक दरवाजा बंद करते तो दूसरा जरूर खोलता है। नो बॉल का इशारा। स्कोर की बात करें तो 39 3 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर गणेश यादव 1 पर खेल रहे हैं और उसके बाद में प्री हिट। आमदार चषक 2023 पिक्चर है सुपर हिट और अगली गेंद फ्री हिट। रोहित खरत ऑफ स्टंप के बाहर, काफी ऑफ स्टंप के बाहर जाके गेंद को खेलने की कोशिश। गणेश यादव संघर्ष कर रहे हैं। इसी रफ्तार के साथ अगर चलते रहे खास करके तो अब देखिए तो स्कोर दिखाई दे रहा है 67 संदीप कदम मेमोरियल आमदार चषक 2023। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाज या चस्टोकता टाइमिंग बहुत ही बेहतरीन डीप स्ट्राइक कवर क्षेत्र में गेंद को खेल दिया। 2 रन देने का अवसर है। इस मुकाबले में देखें तो ये जो 5वां ओवर है बढ़िया गेंदबाजी रही है रोहित खरत द्वारा। स्कोर 39 3 विकेट के नुकसान पर। 3 बिंदे गेंदे, 1 नो बॉल। गणेश यादव 3 पर खेल रहे। रन संख्या 41 3 विकेट के नुकसान पर। 41 पर 3। ना तके कभी पैर ना कभी हिम्मत हारी। जज्बा है जिंदगी में कुछ करने का, इसलिए सफर को जारी रखिए। स्कोर बोर्ड को आपको जारी रखना होगा, स्कोर बोर्ड को चलाने की जरूरत है।
अच्छा स्ट्रोक बैकफुट पर वाइडिश लॉन्ग पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है। एक रन लिया गया और इसी सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। रन संख्या कुल मिलाकर 42 रन, 3 विकेट के नुकसान पर। और अब गणेश यादव रन लेना चाहते हैं। रोहित घरत की बात कर तो बढ़िया गेंदबाजी रही है। दूसरा ओवर 11 गेंदों में 12 रन दिए हैं और एक विकेट चटका है। 90 तुरी गेंदबाजी अभी तक रही है। प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर आज शुरुआत बहुत बढ़िया रही है बल्लेबाजों द्वारा। पहले 4 ओवर में रन जरूर आए, लेकिन अभी पांचवा ओवर और उसके बाद में 3 ओवर का जो खेल है, इसमें आपको रन बनाने पड़ेंगे। रनों के भूख को बढ़ाने की जरूरत है बल्लेबाजों को। एक बार फिर अपनी बॉलिंग मार पर तैयार। देखे तो ये बहुत अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद थी। इस वक्त अगर देखे तो सुंदर गेंदबाजी का मुजाहरा रोहित घरत द्वारा। रिवर्स स्वीप खेलना चाहते थे। अज्जू के ऊपर प्रेशर है, एक बार फिर देख रहे प्रेशर है क्योंकि दूसरी एंड से रन नहीं आ रहे हैं, इसीलिए कुछ अलग करने की कोशिश फैंसी स्ट्रोक खेलना चाहते थे। स्कोर 5 ओवर के बाद 42, 3 विकेट के नुकसान पर। आइए सुनते हैं का मधुर संगीत और उसके बाद में चलते हैं छठे ओवर की तरफ। डीजी मास्टर हमारे साथ जुड़ रहे हैं। संदीप कदम मेमोरियल आमदार चषक 2023 स्कोर 42, 3 विकेट के नुकसान पर 5 ओवर का खेल समाप्त हुआ है। अज्जू व्यापारी 8 पर खेल रहे हैं, 4 गेंदों का सामना किया। वो बढ़िया खेल रहे, लेकिन गणेश यादव जो 7 गेंदों में 4 ज्यादा गेंदें ली है। अजय आवले बीच मैदान पर प्रमुख अंपायर के तौर पर काम कर रहे हैं। विपरीत स्थिति में संघर्ष करने के बाद एक बेशकीमती संपत्ति का निर्माण होता है, उसे आत्मबल कहते हैं, विल पावर। अपने अंदर के आत्मबल को जगाने का समय आ गया है बल्लेबाजों के लिए, क्योंकि सामने विश्वजीत ठाकुर। पहले ओवर में 5, बहुत बढ़िया गेंदबाजी। समर्थ इस वक्त गेंदबाजी कर रहे हैं। विश्वजीत जैसे गेंदबाज बढ़िया गेंदबाजी रही है। उसके बाद में विश्व खास करके समर्थ कडू का प्रदर्शन भी बहुत ही बढ़िया रहा है। लाजवाब इन्होंने गेंदबाजी की है और ये खास करके समर्थ कडू का दूसरा ओवर। यह अच्छी गेंद ब्लॉक होल में। विश्वजीत का एक ओवर बहुत महत्वपूर्ण है, मायने रखता है, लेकिन समर्थ कडू का 2 ओवर का स्पेल वो भी बहुत इंपॉर्टेंट है। 43, 3 विकेट के नुकसान पर शिवसागर लेजेंड जुन्नर। प्रदेश का स्कोर देखिए धीरे धीरे कम हो रहा है। यहां से स्कोर आपको कम से कम 80 के पार लेके जाना पड़ेगा, क्योंकि पहले 4 ओवर में बेहतरीन प्रदर्शन रहा है बल्लेबाजों का। 43, 3 विकेट के नुकसान पर समर्थ कडू गेंदबाजी करने के तैयार। लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं अच्छू के लिए। सुंदर गेंदबाजी, लेग ब्रेक गेंद, टप्पा खाने के बाद घुमाव और उछाल। बल्लेबाज खुलकर नहीं खेल पा रहे हैं। इस वक्त गेंद अगर देखे तो बल्ले को जरूर लगी, उसके बाद में विकेट कीपर की तरफ चली गई। रन बनाने का कोई अवसर नहीं। 3 गेंदों में केवल 1 रन। समर्थ कडू तैयार, लेफ्ट आर्म राउंड विकेट। इसके कॉन्सर पर खेलना चाहते थे, बीट हुए बल्लेबाज, बीट हुए विकेट कीपर। गेंद चली गई फ्लाइंग स्लिप की तरफ, 1 रन जरूर मिलेगा। और इस वक्त अजय अवले का 22 का इशारा होता बा। प्रमुख गेंदबाज के तौर पर समर्थ कडू इस ओवर में कमबैक कर रहे। पहले ओवर में 12 रन और 2 विकेट। इस ओवर की बात करें तो केवल यहां से बस सिंगल डबल आ रहे हैं, मतलब बड़े स्ट्रोक नहीं आ रहे हैं। समर्थ की अगली गेंद, अब हमें गेंद मिस्टर्स हो गए। फाइन लेग पर खिलाड़ी दायरे के अंदर लिया, कैच आउट। गणेश यादव की पारी समाप्त हुई है। 44, 4 विकेट के नुकसान पर शिवसागर लेजेंड जुन्नर। समर्थ कडू के लिए यह तीसरा शिकार। बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं समर्थ कडू। अभी तक 11 गेंदे 13 रन 3 विकेट। एक्शन रिप्ले देखिए इस गेंद का, बहुत बढ़िया तरीके से लेफ्ट आर्म डाउन विकेट गेंदबाजी। गेंदबाज समर्थ कडू द्वारा क्रीज के कोने का इस्तेमाल, टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ निकल रही थी। अगेंस्ट द टर्न खेलने का प्रयास गणेश यादव द्वारा।
समर्थकों का अच्छा ओवर, नए बल्लेबाज अक्षय जो 8 पर खेल रहे, रन संख्या 44, 4 विकेट के नुकसान पर। आउट ऑफ बाहर गेंद थी, बाहर ही किनारा, गेंद चली गई। इस वक्त आप देख सकते हैं थर्ड मैन क्षेत्र में खिलाड़ी तैनात और बहुत तेजी के साथ थ्रो किया गया था। डायरेक्ट हिट होता तो बिल्कुल यहां का काम तमाम हो जाता। स्कोर 6 ओवर के बाद 45, 4 विकेट के नुकसान पर शिव सागर लीजेंड जुन्नर। समर्थ 2 ओवर 14 रन 3 विकेट, सफल गेंदबाज है, बढ़िया गेंदबाजी रही है, बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन। गौरी स्पोर्ट, धर्मेंद्र स्पोर्ट की बहुत अच्छी टीम, संतुलित टीम है। अब मौका मिलेगा अक्षय को जो 1 पर बल्लेबाजी करते हुए। अजय जिन्होंने बनाए 8 रन और अपने बॉलिंग मार्ग पर विश्वजीत तैयार। इस ओवर की पहली गेंद ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है। जितने रफ्तार के साथ गेंद आई उसी रफ्तार के साथ लॉन्ग ऑन क्षेत्र में जाती भी ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपनी टीम की जरूरत देखते हैं। खूबसूरत शानदार सिक्सर। विश्वजीत के खिलाफ क्या जबरदस्त स्ट्रोक खेल दिया अक्षय कौर ने। स्कोर 50 के पार, 51, 4 विकेट के नुकसान पर शिव सागर लीजेंड जुन्नर। पहली गेंद पर सिक्सर। ये बाउंसर जवाब देना चाहते थे। विश्वजीत एक बहुत तेज रफ्तार के गेंदबाज है, उनके खिलाफ अगर कोई सिक्सर आता है, बड़ा स्ट्रोक आता है तो उसके बाद में जवाब तो वो देना चाहेंगे, लेकिन इस वक्त टप्पा खाने के बाद उछालता ज्यादा ऊपर से गेंद चली गई है। अब इसके बाद में कौन सी गेंद आने वाले? पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर अगर देखें तो बिल्कुल इस वक्त व्हाइट बॉल का इशारा। रन संख्या 52, 4 विकेट के नुकसान पर। अब मजा आएगा। अक्षय कौन भी एक कमाल के खिलाड़ी हैं। इस गेंद को आड़े बल्ले से खेलते हुए हवा में गेंद है, मिड विकेट पर खिलाड़ी बॉडी रन पर मौजूद है। गेंद के नीचे एक तेरी एक मेरी और अक्षय कौन की समाप्त होगी पारी। 52, 4। बावन 5 विकेट के नुकसान पर शिवसागर लीजेंड जुन्नर। विश्वजीत जिनके खिलाफ हमला किया था खास करके अक्षय कौर ने, लेकिन उसके बाद में विकेट गिर गया। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, टिप ऑफ टाइम के पार लेन गेंद थी, अच्छी गेंद थी। ऑनसेट पर मिड विकेट क्षेत्र में बिल्कुल खिलाड़ी बहुत दूर है और इसका फायदा उठाते हुए दोनों बल्लेबाजों ने 2 रन लिए हैं। आपने एक बड़ा स्ट्रोक खेल दिया था, उसके बाद में थोड़ा संयम के साथ खेलते, स्ट्राइक रोटेट करते, इसी ओवर को बड़ा कर सकते थे। ऐसा नहीं कि हर गेंद के ऊपर छक्का जड़ के आप चौका जड़ के इस ओवर को बड़ा कर सकते, क्योंकि एक बड़ा स्ट्रोक आया था, एक वाइड बॉल आया था, तो एक गेंद में 7 रन आए थे। संयम रखना बहुत जरूरी था और इसका फायदा आज विश्वजीत ठाकुर ने उठाया। संयम नहीं रख पाए बल्लेबाज।
बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं बल्लेबाज। इस वक्त अगर देखें तो बल्ले के बीचों बीच गेंद नहीं आ रही है, तो एक रन लेने का मौका बल्लेबाजों के लिए। सोहेल मैदान के अंदर आए हैं। अज्जू 8 पर, रन संख्या 54 से 55 रन 5 विकेट के नुकसान पर और 7वां ओवर प्रगति पर है। इंपॉर्टेंट मैच दोनों टीमों के लिए। विश्वजीत अभी तक 10 गेंदों में 15 रन 1 विकेट, और वो अक्षय कोन का विकेट था। खास करके आज विश्वजीत के खिलाफ खूबसूरत स्ट्रोक, क्या जबरदस्त टाइमिंग, बेहतरीन स्ट्रोक था लॉन्ग ऑन क्षेत्र में। और उसके बाद में एक बाउंसर और उसके बाद में और एक लेन गेंद थी जो टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकल रही थी। उस गेंद को बैकफुट पर ऑनसाइड पर खेलना चाहते थे और वहां हमला करने की जो कोशिश की, शिकार बनके अक्षय कोन बैक टू द पेबल चले गए। आगे गेंद थी तेज रफ्तार की, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, लेकिन इस वक्त आड़े बल्ले से खेलने का प्रयास। इसी गेंद को अपने सीधे बल्ले से खेलने की जरूरत थी, लेकिन फिलहाल बढ़िया गेंदबाज विश्वजीत ठाकुर ने कम बैक किया है। अब तक 56 5 विकेट के नुकसान पर। अगर जिंदगी में कुछ पाना है तो अपने तरीके बदलो, इरादे नहीं। इस वक्त इरादा बिल्कुल आपका सही होना चाहिए। बड़े स्ट्रोक के लिए आपको जाना है, रन आपको बनाने हैं, तो इस वक्त आपके तरीके बहुत अच्छे होने चाहिए। सोहेल 3 पर, रन संख्या 56, 5 विकेट के नुकसान पर। स्विंग एंड मिस, तेज रफ्तार की गेंद, बल्लेबाज बीट हुए हैं, गेंद चली गई विकेट कीपर के दस्ताने की तरफ। रन बनाने का कोई अवसर नहीं है। 7 ओवर 56 5 विकेट के नुकसान पर। यह आखिरी गेंद देखिए, तेज रफ्तार की गेंद थी, हटकर खेलना चाहते थे और बीट हुए। विकेट कीपर ने अपना काम पूरा किया विकेट के पीछे। आफ्टर कंप्लीशन ऑफ 7 ओवर, नाउ स्कोर 56, लॉस ऑफ 5 विकेट, शिवसागर लेजेंड जुन्नर। निर्णायक ओवर, विपुल अपनी बॉडी मार्क पर तैयार गेंदबाजी करने के लिए। अज्जू 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं, सोहेल 3 पर। और देखिए अज्जू को ज्यादा ऊपर जरूर भेजा गया था, लेकिन ज्यादा गेंदे खेलने का मौका नहीं मिला। उसकी वजह क्या है, इस गेंद के बाद इसके ऊपर चर्चा करेंगे। फुल टॉस गेंद नहीं खेल पाए, न विकेट कीपर गेंद को गैदर कर पाए, तो अंपायर की तरफ से क्या इशारा वो देखना बहुत जरूरी। 1 रन तो दोनों बल्लेबाजों ने जरूर मुकम्मल किया। 22 का इशारा। विपुल की पहली गेंद फुल टॉस थी, मौका था बल्लेबाज के पास अपने बाजू खोलने के लिए, लेकिन तैयार नहीं थे। और जो तीसरे नंबर पर बल्लेबाज बात करें तो अज्जू हो, जिन्होंने 8 गेंदों का सामना किया, तो बीच में जो 5वां 6ठा ओवर है या 4था ओवर है या एक बार फिर 7वां ओवर है, आपने स्ट्राइक रोटेट नहीं किया। स्ट्राइक रोटेट करने की जरूरत थी। अगर स्ट्राइक रोटेट करते तो यही स्कोर अभी आप 70 के आसपास देख सकते थे। ऑफ्टर के बाहर गेंद को खेल दिया कवर क्षेत्र में, खिलाड़ी तैनात है बॉडी लाइन पर। 1 रन लेने का अवसर सिंगल के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है। शिवसागर लेजेंड जुन्नर पहले बल्लेबाजी करते हुए 8वां ओवर प्रगति पर है। कुल मिलाकर स्कोर 58 5 विकेट के नुकसान पर, 58 प्लस 5 विकेट। ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपर नहीं आई, 1 रन मुकम्मल किया। विकेट कीपर यहां इंतजार कर रहा है क्षेत्रों का, लेकिन बहुत बढ़िया, बहुत सुंदर रनिंग मिड विकेट जरूरत है। विपुल ने इस गेंद को शॉर्ट मिड विकेट पर फील्ड किया था, लेकिन तब तक अगर देखें तो 2 रन मुकम्मल। अब जाकर क्या बल्लेबाज आउट नॉट आउट, चैलेंज किसने किया है? बॉलर ने, जावले सर, बॉलर ने चैलेंज किया है। बिल्कुल, इस वक्त बॉलर ने चैलेंज किया। संजय भालेराव इस वक्त तैयार है तीसरे अंपायर के तौर पर। विपुल की फुल लेंथ गेंद थी और जोरदार अपील, अंपायर के ऊपर वैसे कोई प्रभाव नहीं था, लेकिन आप एक बार पे रेफर कर सकते, रिव्यू ले सकते हैं। कुछ देर के लिए खेल रुकने वाला आपके स्क्रीन पर विश्वजीत ठाकुर। बढ़िया गेंदबाजी रही है, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन उनके खिलाफ। एक बड़ा स्ट्रोक भी आया था, लेकिन जो बड़े खिलाड़ी हैं वो कमबैक करना चाहते हैं। नॉट आउट, कोई नुकसान नहीं हुआ है। अब देखिए एक्शन रिप्ले इस गेंद का, क्या हुआ था मैदान के अंदर।
इम्पैक्ट आउट ऑफ द स्टंप, अच्छी अंपायरिंग अजय आवले, संजय भालेराव। 60 रन 5 विकेट के नुकसान पर। पुलिन अच्छी गेंद थी और कनक शॉट, चाबुक शॉट बल्लेबाज अज्जू व्यापारी, ये कह रहे डोंट वरी मैं हूं ना। बेहतरीन स्ट्रोक, स्क्वायर लेग बाउंड्री के बाद 6 रन। अच्छी व्यापार प्लेइंग ऑन 15, सकारात्मक सोच के साथ अच्छी बल्लेबाजी रही है अभी तक अज्जू व्यापारी की। स्कोर अज्जू व्यापारी का 15 रन संख्या 66। डबल एक बार फिर वही, एक बार फिर करने की कोशिश, वही कहानी एक बार फिर दोहराना चाहते थे। देखिए आपके पास बहुत सारे अच्छे स्ट्रोक है, लेकिन स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ टारगेट करना चाहते हैं। ये देखिए एक बार फिर अज्जू व्यापारी, ये आज की पारी की बिल्कुल इनकी जो इस तरह से इन्होंने खेलने की कोशिश, ये अच्छा स्ट्रोक था दीप स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ, स्वीप किया, स्टॉक स्वीप स्क्वायर लेग बाउंड्री के पार 6 रनों के लिए अच्छा स्ट्रोक। लेकिन उसके बाद में जो स्ट्रोक खेला था वो बिल्कुल अच्छा नहीं था। विपुल आखिरी गेंद इस पारी की, स्कोर 66 5 विकेट के नुकसान पर। गौरी स्पोर्ट धनवीर स्पोर्ट की टीम जिन्होंने टॉस जीता, फील्डिंग करने का फैसला, निर्णय गेंद इस ओवर की। ये भी गेंद बिल्कुल बल्ले के ऊपर नहीं आई है और विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, उसके बाद में कवर करने के लिए खिलाड़ी आए तो बस समर्थ बहुत अच्छा काम करते हुए आखिरी गेंद पर रनआउट के तौर पर बल्लेबाज षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि आपण पाहू शकता यावेळेला समीकरण निश्चितच काय असेल। 5 धावांची पेनल्टी, धावफलक धावा 66, 5 धावा मायनस, एकूण धावफलक धावा 61 आणि टार्गेट लक्ष्य असेल यावेळेला 62 धावांचं, 62 टारगेट। 5 रन की पेनल्टी और बीच मैदान पर आप खास करके कुणाल को देख रहे हैं, वो डांस कर रहे हैं इस वक्त, क्या स्क्रीन पर इस वक्त आप देख रहे हैं कुणाल को। 62 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए, क्रुशियल मुकाबला है और टेनिस क्रिकेट .in के माध्यम से लाइव टेलीकास्ट। पहले 4 ओवर की जो कहानी है बहुत महत्वपूर्ण रहेगी और देखिए किस तरह से राजू पाते 2 रन, दिनेश ने कमाल की बल्लेबाजी की, 12 गेंदों में 23, स्टार्ट अच्छा करके दिया था। अचूब जल्दी मौका ऊपर एक बार फिर मिला था लेकिन केवल 12 गेंदे इन्होंने खेली, 15 रन बनाए। अमोल गोडेकर आउट पर डक, गणेश यादव संघर्ष करते रहे, 10 गेंदों में 5। अक्षय खून जिनके लिए स्टार्ट मिला था, खास करके विश्वजीत के खिलाफ एक बहुत ही बेहतरीन स्ट्रोक डाउन द ग्राउंड लॉन्ग ऑन क्षेत्र में 6 रन, 3 गेंद में 7 रन और उसके बाद में सोहेल 4। बहुत अच्छी बल्लेबाजी रही है नीलेश, बहुत बढ़िया बल्लेबाजी, 12 गेंदों में 23। विश्वजीत 2 ओवर 16 रन 1 विकेट, वैभव 1 ओवर में 11 रन, रोहित घरत 2 ओवर 12, बहुत अच्छी गेंदबाजी और एक विकेट इन्होंने लिया। समर्थक कडू 2 ओवर 14 रन 3 विकेट, लाजवाब गेंदबाजी रही है समर्थक कडू की। विपुल 1 ओवर 7, यहाँ अच्छा फिनिश और 8 ओवर में 5 एक्स्ट्रा है लेकिन 5 माइनस भी है, तो टोटल 66 अब जाकर जीतने के लिए 62 रनों की जरूरत, 48 गेंदों में 62 रनों की जरूरत है। क्या प्रश्न का जवाब उत्तर से, ईट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से बल्लेबाज देंगे या गेंदबाज असरदार सरदार बनेंगे? ये इंटरेस्टिंग अद्भुत कहानी बताने के लिए हमारे साथ जुड़ रहे हैं मामल भूषण सुमित सोनावने। तब तक सुनते हैं मधुर संगीत और संगीत के बाद चलते हैं मैदान के अंदर लाइव एक्शन।
होता ना त्या झेलसाठी 300 रुपयाचं प्राइस आहे. आखी विनंती असेल जर मैदानावरती तुम्ही असाल तर विनंती असणार आहे आपण मुख्य व्यासपीठावरती याचा आपला प्राइस घेण्यासाठी. आदरणीय सुशांतजी मोहिते यांच्या वतीने 100 रुपये, त्याचबरोबर तुषारजी पवार यांच्या वतीने 100 रुपये, त्याचबरोबर संतोषजी मुळीक यांच्या वतीने 100 रुपये, असं एकूण 300 रुपयाचा प्राइस आहे. आखीला विनंती असणार आपण प्राइस घेण्यासाठी या. तर दुसऱ्या डब्याला सुरुवात आपण पाहतो निश्चित मैदानाची नेते होतीये. चालू असणारा सामना मी प्रेक्षकापर्यंत घेऊन जाईल. चालू असणारा सामना आपण इथे पाहतो. एका बाजूला शिवसागर लेजंड जुन्नर अर्थात T20 स्पोर्ट्स बेल्ले, तर दुसऱ्या बाजूला धनवीन स्पोर्ट्स अर्थात गौरी स्पोर्ट्स उरण. या दोन संघांमध्ये आपण पाहतोय सुरू असणारा सामना. एकूण टार्गेट जर आपण पाहिलं तर 62 धावेचं टार्गेट आहे आणि या 62 धावेचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आघाडीचे दोन्ही फलंदाज जे मैदानामध्ये दाखल इथे होत आहेत. संदीप पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय समर्थ कडू, हे आघाडीचे दोन्ही फलंदाज. तर षटक क्रमांक पहिले मैदानामध्ये घेऊन येईल सुमित भंडारी. पहिला बॉल रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयास जरूर तिथे झाला. सिंगल इथे मैदानामध्ये घेण्याचा प्रयत्न होतोय आणि तिथे सिंगल यशस्वीपणे मैदानामध्ये पळून पूर्ण केली जाते. एक आपण पाहत क्षणी सिंगल मैदानामध्ये इझी येणार आहे. सिक्सर सुप्रीमो कंपनीची बॉल खऱ्या अर्थाने जर आपण पाहिले गेलं तर या स्पर्धेमध्ये आपण वापरतोय. टणकाचा चेंडू आणि विशेषतः जर आपण पाहिले गेलं तर सर्वांच्या आवडीचा चेंडू म्हणून या चेंडूला पसंती दर्शवली जाते. एक सिंगल अली संघाचं खातं इथे उघडलं जात आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सुमित भंडारी. अनेक याही खेळाडूने खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा जरूर गाजवल्यात, परंतु आज पाहायचंय इथे कमी धावसंख्येमध्ये संघ इथे लढणार आहे आणि कमी धावसंख्येमध्ये संघ तुम्ही कशी फाईट करता हे खूप महत्वाचं असेल. कट करण्याचा चेंडू इथे होता, परंतु पाहिजे पॅटर्नी बॉलमध्ये संपर्क नाहीये. पंचांकडे पाहिलं जात आहे, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. चेंडू इथे डॉट आलाय. मुख्य पंच आपण पाहतो एका बाजूला अजय आवळे सर, स्क्वेअर लेवल आपण जर पाहिले गेलं तर कुणाल निकाळजे, हे दोन पंच मैदानामध्ये आहेत. जवळ मॅच कडे पण पाहिजे सुमित भंडारी गोलंदाजी मार्क करतो तयार. हा चेंडू पुन्हा एकदा पाहिजे व्हेरिएशन असणार हे चेंडू मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी मात्र अजय आवळे सर मात्र नाखुश आहेत. व्हाईट बॉल अवांतर धावी इथे मैदानामध्ये मिळेल. या अवांतर धावेडे स्कोर कार्ड जर आपण इथे पाहिले गेलं तर धावलकावरती 2 धावा जे धावलकावरती असणार आहेत. आकिब जर असेल तर विनंती असणार आकिब आपलं प्राइज घेण्यासाठी यायचंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे राजीव पाटे चेंडूच्या खाली चुकी होणार नाही. विकेट. धक्का क्रमांक पहिला. समर्थ कडू इथे 0 होईल बाद. त्याच्याकडे स्वराज्य 11 अर्थात आयुष 11 हवेली संघातील असणारे अकीब विनंती असणारे अकीब आपलं प्राइज घेण्यासाठी यायचंय. तर मॅच कडे आपण पाहतो पुन्हा जाऊया. इथे पहिली विकेटचं पतन होताना मैदानामध्ये पाहायला मिळालं. आपण पाहतो मैदानामध्ये विकेट मैदानामध्ये येते. आणि आता नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये दाखल इथे होणार आहे तो विश्वजित ठाकूर. विश्वजित खऱ्या अर्थाने जर आपण पाहिले गेलं तर निश्चितप्रमाणे टेनिस क्रिकेट विश्वातील असणारे खूप मोठं नाव जरूर या खेळाडूचं राहिले, परंतु यापूर्वीच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने विश्वजितने जरूर आपल्या प्रेक्षकांना फॅन फॉलोअरला मात्र थोडंसं निराश जरूर तिथे केलं, परंतु आता पुन्हा एकदा तो जबाबदारी घेण्यासाठी आलाय आणि त्याला उत्तर देण्यासाठी जर आपण इथे मैदानामध्ये पाहिले गेलो तर सुमित भंडारी देखील तयार आहे. एक विकेट इथे मैदानामध्ये आली. विश्वजित ठाकूर आपण पाहतोय मैदानामध्ये स्ट्राईक ऑन तयार. यावेळी पहा मैदानामध्ये चेंडू पडला, दिशा बदलली. विश्वजितला चेंडू इथे समजू दिला जात नाहीये. पहा तिथे नजर निश्चितप्रमाणे तिथे भिडली आहे आणि चेंडू इथे डॉट आलाय. धावफलक इथे स्थिर असेल. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे मैदानामध्ये पाहिले गेलं तर 2 धावा धावफलकावरती आहेत. सुमित भंडारी यावेळी आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती लांब असा रनअप या खेळाडूचा आहे. उंच पुरा देखील आहे. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा पाहायचं मैदानामध्ये विश्वजित. हा चेंडू अगदी हलक्यात चेंडू आपण पाहतोय. नटराज शॉटचा हलकीशी झलक
विश्वजितकडून जरूर पाहायला मिळाली. एक सिंगल इथे मैदानामध्ये येणार आहे. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती आपण पाहतोय 3 धावा. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना राजू पाटे देखील खेळाडूंना सांगत असेल की धावा आपल्याकडे जरूर कमी आहेत, परंतु ह्या धावा आपल्याला लढण्यासाठी पुरेशा आहेत. ह्या धावसंख्येमध्ये देखील आपण लढू शकतो. तुमची स्वप्न तुमची प्रबळ असावी लागतात, कारण जो संघ ती जिंकणार तो संघ थेट क्वार्टर फायनलला प्रवेश मिळवेल. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर तिथे झाला संदीप पटेल यांच्याकडून, परंतु पहा बॅट आणि बॉलमध्ये तो संपर्क होताना पाहायला मिळाला नाही. चेंडू इथे डॉट आलाय. षटक क्रमांक संपेल मैदानामध्ये. पहिलं एक षटकाचा खेळ इथे संपला. एक चांगल्या षटकाने सुरुवात मैदानामध्ये होताना पाहायला मिळाली. एक फलंदाज जरूर तिथे बाद होताना देखील पाहायला मिळाला समर्थ. या षटकामध्ये आपण पाहतोय अवघ्या 3 धावा मात्र ज्या खर्च केल्या सुमित भंडारेने. काय गोलंदाजी केली सुमितने. एक षटकाचा खेळ देखील आपण पाहतोय ते मैदानामध्ये संपला जाईल. कमी धावसंख्येमध्ये ज्यावेळेस संघ लढत असतो आणि विशेषतः या मैदानावरती जर आतापर्यंत आपण पाहिलं तर गोलंदाजाने कुठेतरी वर्चस्व ठेवलेलं आहे. तुम्ही ब्रॉन्केजी स्पोर्ट क्लब संघाचा देखील या संघाच्या अगेन्स्ट सामना पाहिला असेल. ब्रॉन्केजी स्पोर्ट क्लब संघाने काय खऱ्या अर्थानं कामगिरी केली, शेवटच्या षटकापर्यंत सामना नेण्याचा प्रयत्न त्यांचा जरूर या मैदानावरती आपण पाहिलाय. 3 धावा धावफलकावरती. एक षटकाचा खेळ देखील आपण पाहतोय मैदानामध्ये संपला जातोय. शिवसागर लेजंड जुन्नर अर्थात T20 स्पोर्ट्स बेल्ले, तर दुसऱ्या बाजूला धनवीर स्पोर्ट्स अर्थात गौरी स्पोर्ट्स उरण, या 2 संघांमध्ये असणारा सामना. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज स्वतः पण पाहतो येतोय मैदानामध्ये राजू पाटे. उंच पर असणारा हा खेळाडू. स्ट्राईक वरती आपण पाहतोय विश्वजित ठाकूर. यावेळी चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू आपण पाहतोय ते मैदानाच्या डॉट. यशापर्यंत जायचे, मानाचा करंड खात्यामध्ये मिरवायचं स्वप्न पाहिली आहेत, परंतु ती स्वप्न आज कोणाची पूर्ण इथे होणार आहे. कोणतंही लक्ष खऱ्या अर्थानं मोठं नसतं. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही जो लढा नाही. जो इथे लढणार नाही ना तो नक्कीच हारेल. इथे लढावं लागेल. इथे लढल्यानंतर तुम्हाला विजय मिळाल्याशिवाय राहणार नाही. सुरुवात जबरदस्त झाली. चेंडू इथे डॉट येतोय. विश्वजित ठाकूर पुण्यात पाहायचं. स्ट्राईक ऑन तयार. हा चेंडू हलक्यातनं चेंडू आपण पाहतोय ते कट केला जाईल. डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अक्षय चेंडूला कव्हर करेल. सिंगल मैदानाच्या मध्ये घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मैदानाच्या मध्ये जो होणार नाही. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 धावा धावफलकावरती. पुण्यात पाहायचे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राजू पाटे. तर नारायणगाव स्टार आज मैदानामध्ये स्वतःला इथे सिद्ध करावं लागेल राजू पाटेला. राऊंड यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइमचे फटका आणि तिथे विकेट. फलंदाज मैदानामध्ये बाद होतोय. संदीप पाटील संघाला पडलेलं आहे दुसरं खिंडार. एक चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळतीये. पहा इथे मैदानामध्ये विकेट येते. विकेट आली आहे. फलंदाज मैदानामध्ये बाद झालाय संदीप पाटील. अगदी जर आपण पाहिलं गेलं तर थोडीशी जागा बनवत फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे जरूर झाला आणि तिथे आपण पाहतो मैदानामध्ये मिस टाइम फटका, परंतु क्षेत्ररक्षकाकडून आपण पाहिलं तर कुठल्या बाजूची चुकी होताना पाहायला मिळाली नाही. तिथे मैदानामध्ये अगदी सहज झेल होताना जो आपल्याला पाहायला मिळाला. विकेट आली. दुसरी विकेट. स्वामी विवेकानंदाचं एक सुंदर वाक्य आहे. असं म्हटलं जातं की ज्यांची सुरुवात चांगली ना त्याचा शेवटही चांगला होतो. याची सुरुवात चांगली होती त्याचा शेवट चांगला होतो. परंतु आज पाहिजे सुरुवात जबरदस्त झाली आहे, परंतु शेवट कसा होईल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 2 फलंदाज मैदानामध्ये बाद होत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल इथे होईल अंकेश. 62 धावेचं आव्हान डोळ्यासमोर असताना 5 धावेची पॅनल्टी जरूर स्वीकारावी लागली, परंतु जे झालं गेलं ना ते आता सर्व सोडून द्यावं लागणार आहे. इथे मनगडाची ताकद लावायची आहे. आज लढायचं आहे. आज संघर्ष करायचा आहे. पुण्यात पाहिजे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राजू पाटे. अक्रॉस द बॅट यावेळी खेळून काढण्याचा प्रयत्न. पाहिजे बॅट आणि बॉल मध्ये तो संपर्क होत नाहीये. चेंडू इथे मैदानामध्ये डॉट. पहा मातीची खेळपट्टी आहे आणि मातीची खेळपट्टी खऱ्या अर्थानं गोलंदाजांच्या प्रेमात नेहमीच पडते. हा चेंडू पहा. चेंडू पडला. दिशा बदलली. खऱ्या अर्थानं अंकेशला चेंडू समजू शकला नाहीये. चेंडू इथे डॉट. 4 चेंडू टाकले आतापर्यंत राजू पाटेने. फक्त 1 धाव त्याने खर्च केली आहे. पुन्हा एकदा पाहायचा गोलंदाज तयार आहे.
राजू. हा चेंडू पाहिजे मैदानाच्या मध्ये अगदी सरबॅटने फटका खेळून काढला जाईल. धावेसाठी आपण पाहतोय त्याच्याकडे नकार जो मैदानाच्या मध्ये करला जातोय. चेंडू इथे मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा डॉट. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त आपण पाहत होते मैदानामध्ये क्षेत्ररक्षण, कारण इथे संघर्ष करायचा आहे. पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. वादळाचं काय, ती येतात आणि जातात. मातीत घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. सुरुवात संघर्षाची, नव्या पर्वाची, उतुंग गरुड भरारीची ही सुरुवात संघर्षाची झाली आहे. यावेळी पाहिजे मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू जाईल डीप लॉंग ऑफला, थेट सीमारेषेच्या पलीकडे खणखणीत चौकार. एक चांगला स्ट्रोक मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. खरं तर एक चांगलं षटक जरूर पाहायला मिळालं, परंतु एक मोठा फटका आला. अंकितच्या बॅटमध्ये आलेला चौकार आपण पाहतोय. शफल होत क्रीजचा वापर केला. खोलवट टप्प्याचा चेंडू होता. मिड ऑफच्या डोक्यावरून मात्र त्याला कन्वर्ट केला. 4 धाब्यामध्ये 4 धावा इथे येत आहेत. या 4 धाब्यांच्या मदतीने आपण पाहतोय षटक क्रमांक संपेल. दुसरं 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावलक जर आपण इथे पाहिले गेले तर 8 धावा धावलकावरती 2 फलंदाज देखील इथे मैदानाच्या मध्ये बाद झालेले आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा मॅच कडे तुम्हाला ते घेऊन जाईल. 8 धावा जे आपण पाहतोय धावलकावरती आहे. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये आपण इथे पाहिलं गेलं संतोष मुळीक सरांना विनंती असेल सर संपर्क साधा. 8 धावा धावलकावरती आहेत. आपण पाहतो श्रेणी 2 षटकांचा खेळ देखील इथे संपलेला आहे. तर मॅच कडे आपण पाहतोय जाऊया पुन्हा एकदा. तिसऱ्या षटकाला सुरुवात होती आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इथे येईल पुन्हा एकदा सुमित भंडारी. सुमित भंडारी दुसऱ्या बाजूला आपण पाहतो विश्वजित ठाकूर. या खेळाडूवरती सर्वांच्या नजरा असतील. सुमित आपण पाहतो त्याच्याकडे तयार असेल. आशिया खंडामध्ये जर आपण पाहिले गेले तर अगदी परदेशाचे देखील दौरे मात्र ज्या खेळाडूचे राहिले सातत्याने विश्वजित ठाकूर. स्ट्राईक ऑन तयार. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होता असताना बॅटे फटका इथे खेळून काढला जाईल. डीप लॉंग ऑफला एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार आणि हा येतोय विश्वजितच्या बॅटमधून खणखणीत चौकार. विश्वजित आपण पाहतो थोडासा इथे गिअर चेंज करताना पाहायला मिळेल. इथे पहिल्या चेंडूवरती मात्र सुमितचं स्वागत केलं चौकाराने. या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहिले गेलं तर निश्चितप्रमाणे पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा ज्या आहेत त्या 12 धावा. 35 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 50 धावांची गरज आहे. विश्वजित ठाकूरला आपण खऱ्या अर्थाने अनेक रेकॉर्ड पाहिले गेले तर विशेषतः 3 चेंडूंवरती 3 षटकाच्या वेळेस लगावले तब्बल 1,20,000 रुपयाचं प्राइज मिळवणारा विश्वजित ठाकूर आहे. शॉर्ट पिच चेंडू पुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल आमदार चषकाचा दमदार षटकार. चेरन जबरदस्त स्ट्रोक इथे मैदानामध्ये पाहायला मिळाला. इथे षटकार येतोय आणि या षटकाराने संघाचं स्कोर कार्ड आता वेगाने पुढे जाऊन पोहोचेल. धापलकावरती 18 धावा. शॉर्ट पिच बॉल होता. अगदी व्यासपीठाच्या वरनं मारलेला हा षटकार. षटकार येतोय. षटकाराच्या मध्ये आपण पाहतोय 18 धावा धापलकावरती. पहा ही ताकद आहे विश्वजितची. पुन्हा आता पाहिजे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुमित भंडारी मात्र निश्चितपणे थोडासा विचार करेल. हा चेंडू पहा. यावेळी खोलवट टप्प्याचा चेंडू फुलर लेनचा चेंडू जरूर होता. डेंजर एंडला पाहिजे विश्वजित परंतु सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलाय. 22च्या रोपान आपण पाहतोय आलेली एका सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या. आणि एका सिंगलच्या मदतीने आपण पाहिले गेलं तर मैदानाच्या मध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धापलकावरती 19 धावा धापलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा सुमित आपण पाहतो क्षणी राऊंड विकेट मैदानामध्ये मारा करतोय. स्ट्राईकवरती अंकेश.
हा चेंडू पहा मैदानामध्ये मोठ्या प्रेक्षकावरच्या दिशेने आपण पाहतो चेंडू अडवला जाईल. त्यानंतर घेतलेली एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या 20 धावा धावफलकावरती. शांत पद्धतीचं आपण पाहत असणार हे वातावरण. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये इथे सोडून दिला जाईल. व्हाईट बॉल अवांतर धाव देखील इथे मैदानाच्या मध्ये मिळतीये. संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 21 धावा. 21 धावा धावफलकावरती आहेत. विश्वजित आतापर्यंत 7 चेंडू खेळलाय. 7 चेंडू मध्ये त्याने 12 धावा तिथे बनवल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. हा चेंडू पाहिजे बाउन्स होणारा चेंडू होता. रक्षकावरच्या दिशेने चेंडू मात्र खेळून काढला जाईल. तिथे घेतलेली एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय संघाचं धावफलक आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड 22 धावा धावफलकावरती आहेत. शांतपणे आपण पाहतोय असणार हे वातावरण आणि निश्चितपणे काही काळ जर इथे पाहिले गेले तर 2 मोठे फटके जरूर आले, परंतु त्यानंतरची देखील एकेरी दुहेरी धावा इथे मैदानामध्ये घेण्याचा प्रयत्न जो सुरू आहे. सुमित भंडारी पर्यंत पाहिजे तयार. स्ट्राईक वरती अंकेश. हा चेंडू यावेळी सुरेख मैदानामध्ये पाहायला मिळाला. षटक क्रमांक संपेल मैदानामध्ये. तिसरा 3 षटकांचा इथे खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावरती 22 धावा. समीकरणाकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. पहा मैदानाच्या मध्ये उर्वरित अजूनही 30 चेंडू शिल्लक आणि 40 धावींची गरज आहे. 30 चेंडू आणि 40 हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असेल. एक खऱ्या अर्थाने जर आपण पाहिले गेलं तर खेळाडूसाठी खेळाडू कक्ष आहे. मान्यवरांसाठी भव्य दिव्य असणारे व्यासपीठ, LED स्क्रीन, प्रकाश झोतात आपण पाहिले गेलं तर यांच्याकडे एक मानाची स्पर्धा, मातीची खेळपट्टी. भारतीय मॅचसाठी आपण पाहिले तर खूप सारे असणारे वैयक्तिक पारितोषिक, मानाचे करंडक. 40+ साठी आपण पाहतोय वेगळे प्राइज, वेगळे मानाचे करंडक. मानाच्या सिरीज साठी असणारे आपण पाहतोय एक स्पोर्ट्स बाईक, प्लेअर ऑफ द डे खिताबासाठी आपण पाहतोय असणारी स्पोर्ट सायकल देखील आहे. म्हणजे खूप सारे प्राइज या स्पर्धेमध्ये आपण जरूर जी पाहतोय. आणि आता पाहिजे मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुधीर साबळे. यापूर्वीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर निश्चितपणे मॅन ऑफ द मॅच हा किताब मात्र या खेळाडूने मिळवला आहे. आणि या खेळाडूकडे जर खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं गेलं तर खूप मोठी गुणवत्ता देखील आहे. 6च्या 6 चेंडू टाकण्याचे व्हेरिएशन हे सुधीरकडे आपण पाहिलेले. आज पाहिजे मैदानामध्ये एका बाजूला विश्वजित आहे, त्याच्या समोर उभा राहिलाय सुधीर. पहिला बॉल यावेळी पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. चेंडूला उडवला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू सरळ जाईल प्रेक्षक गॅलरीमध्ये. षटकार. पहिला बॉल यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये षटकार येतो. या षटकाराच्या मदतीने मी षटकार पाहू शकता. चेंडू पाण्यात थोडंसं वळण जरूर घेतलं, परंतु तिथे अचूक टप्पा नव्हता. शॉर्ट पिच बॉल. पुन्हा सुधीर तयार. स्ट्राईक वरती विश्वजित. यावेळी पुन्हा एकदा फुल पॉवरफुल बिग हिट. आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. षटकार. इथे पहा, मी म्हणेन की एवढ्या लांबवरचे षटकार मात्र विश्वजित ठोकतोय. जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या मध्ये विश्वजित कडून जो पाहायला मिळतोय. एक लांबवरचा षटकार. पुन्हा टप्प्याच्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुधीर. कोणत्या टप्प्याचा चेंडू सरबॅट फटका देखील काढला जाईल. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्याच्याकडे तैनात असेल. सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर. हो आणि इथे पाहावा लागेल. 2 धावा यशस्वीपणे मैदानाच्या मध्ये पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या इथे पुढे जाऊन पोहोचणाऱ्या धावफलकावरती धावा 36 धावा. लागोपाठचे आलेले 2 षटकार आपण निश्चितपणे विश्वजितच्या बॅटमधून पाहिले. आतापर्यंत 11 चेंडू खेळलाय. 27 धावा त्याच्या बॅटमधून येत आहेत. आणि विश्वजित या नावामध्येच खूप काही दडलेलं आहे. हा विश्व जिंकण्यासाठी निघालेला खेळाडू आहे विश्वजित.
पुन्हा त्या पायच्या बॅकफुटला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर होईल. काव कॉर्नर रिझन मध्ये खेळलेला चेंडू, त्यानंतर घेतलेली एक सिंगल. दुसरा धावेचा इथे प्रयत्न होणार नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन पोहोचते. धावफलकावरती 37 धावा. टेनिस क्रिकेट .in ची ऑफिशियल टीम खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने कामकाज करते, पाचही कॅमेरामॅनचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. शेवटचे 26 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 25 धाव्यांची गरज. चला वेळ वाचवा. यावेळी पाहिजे चेंज पेस, गती परिवर्तन केलेला चेंडू. चेंडू मात्र तिथे पाहतोय गॅप मध्ये चेंडू आणि तिथे चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल थेट सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी चौकार. व्हेरिएशन म्हणून चेंडूने मैदानामध्ये पाहायला मिळतंय, परंतु त्या व्हेरिएशन मध्ये अचूक टप्पा नाहीये. हलक्या जरा मात्र चेंडूला फक्त दिशा दिली. खेळाडूच्या गॅप मध्ये मात्र खेळलेला चेंडू ती रमत गमत चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडली. चौकार इथे मैदानामध्ये मिळणार आहे. या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्डवरती 41 धावा धावफलकावरती आहेत. आता इथे अंकेश देखील थांबायला तयार नाहीये. रिव्हर्सचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॅट आणि बॉल मध्ये ते संपर्क जो होत नाहीये. चेंडू इथे मैदानात पाहायचंय, डॉट येतोय. 41 धावा धावफलकावरती. आपण निश्चितपणे धावफलकावरती जे पाहतो छोटासा ड्रिंक ब्रेक जरूर असणार आहे. चला भिंत असणाऱ्या दोन्ही टीमच्या अतिरिक्त खेळाडूंसाठी पाणी घेऊन जा. समीकरणाकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. उर्वरित अजूनही 24 चेंडू शिल्लक आहेत आणि या 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 21 धावेंची गरज असणार आहे. अंकेश आपण पाहतोय 7 चेंडूवरती 9 धावा बनवतोय, तर विश्वजित ठाकूर 12 चेंडूमध्ये 28 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेत. त्याचबरोबर आपण पाहिलं मोठमोठे षटकारही त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. हा षटकार तुम्ही पाहू शकता, एक लांब वरचा षटकार खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये विश्वजितने दाखवलाय. 24 चेंडू 21 धावा, 5.25च्या सरासरीने इथे पुढे धावा बनवायच्या आहेत. पाहिजे आता मैदानाच्या मध्ये इथून पुढे शिवसागर लेजेंड जुन्नर अर्थात T20 स्पोर्ट्स बिल हे संघ काय कमबॅक करेल का. जर कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. त्यासाठी चर्चा जरूर होईल. यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं इथून पुढच्या 4 षटकांचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जाईल प्रशांत आदवडे सरांकडे. ओव्हर टू प्रशांत सर. थँक्यू. शुक्रिया सुमित. फिलहाल सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं आमदार चषक 2023. इस सीजन में करण अंबाला और विश्वजीत ठाकुर जो 2 ऑलराउंडर है जिन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया है. करण अंबाला की चर्चा हो रही है, जगत सरकार की चर्चा हो रही है, विश्वजीत ठाकुर की चर्चा हो रही है और फिलहाल बढ़िया बल्लेबाजी रही है. एक ओवर में गेम किस तरह से चेंज हुआ है. सुधीर सावले का ओवर 2 सिक्सर और 1 चौका. जहां तक सवाल 3 ओवर तक बढ़िया गेंदबाजी रही थी गेंदबाजों द्वारा, लेकिन एक ओवर में कहानी में पलटवार. पहले ओवर में आए थे 3 रन, अच्छी गेंदबाजी, स्टार्ट अच्छा किया था सुमित भंडारी ने. दूसरे ओवर में राजू पाते 5. यहाँ 2 ओवर में साझेदारी बनी गेंदबाजों के बीच. थोड़ा सा प्रेशर बल्लेबाजी के ऊपर रहा, मोमेंटम गेंदबाजों की तरफ रहा, बल्लेबाज थोड़ा संघर्ष करते रहे. लेकिन उसके बाद में सुमित दोबारा आए, तब स्वागत चौके के साथ हुआ और लगातार 2 गेंदों पर अगर देखे तो 2 बड़े स्ट्रोक, 1 चौका और उसके बाद में छक्का विश्वजीत ठाकुर ने हमला किया था. सुधीर सावले का स्वागत लगातार 2 गेंदों पर 2 सिक्सर के साथ हुआ और यहाँ मैच में पलटवार. 24 गेंदों में 21 ये समीकरण है. जलपान के बाद खेल शुरू होता हुआ और फिलहाल मैदान के अंदर चला गया पानी. क्या बदलने वाला ये कहानी. यहां से बिंदी गेंदें चाहिए ताकि एक बार फिर कमबैक करे. विकेट की जरूरत होगी शिवसागर लीजेंड टीम को. बल्लेबाज की बात करें तो विश्वजीत ठाकुर बहुत बेहतरीन खिलाड़ी हैं और ऑलराउंडर. इस वक्त खिलाड़ी बहुत हैं, लेकिन मैं बार बार यही बात दोहराता हूं कि आपको खिलाड़ी नहीं, आपको चाहिए गेम चेंजर. खिलाड़ी 1000 होंगे, खिलाड़ी लाख होंगे, लेकिन इस वक्त मैदान के अंदर गेम चेंजर की जरूरत है. और कप्तान साहब चले एक बार फिर राजू पाते गेंदबाजी करने के लिए. स्ट्राइकर पर बल्लेबाज विश्वजीत ठाकुर प्लेइंग 128. फील्डिंग के जमावट के फिलहाल फ्लाइंग स्वीप, उसके साथ गली पॉइंट का खिलाड़ी बॉर्डर पर, इस टक्कर एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ पर, लॉन्ग ऑन मिड विकेट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात. ऑफ स्टंप के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं. वाइड बॉल का इशारा अजय आवले द्वारा. स्कोर अब देखें तो 42, 2 विकेट के नुकसान पर. विश्वजीत ठाकुर की बात करें तो 12 गेंदों में 28 रनों की एक उम्दा पारी इन्होंने अभी तक खेली है. अगर यहां से 1 या 2 विकेट आएंगे तो कमबैक करने का मौका मिल सकता है शिवसागर लीजेंड टीम को.
इसकी कोई जरूरत नहीं है। खराब शॉट बल्लेबाज का, सीधे उंगली से घेर निकल रहा है तो उंगली को टेढ़ी करने की जरूरत नहीं है। शिवसागर लेजेंड जो है ना यही चाहता है, अगर एक गलती करेंगे तो कमबैक करने का मौका मिल सकता है, मैच अभी भी बन सकता है। और कभी भी देखिए मैच को पकड़ के रखें, मैच को नहीं छोड़ना है, शोल्डर डाउन नहीं होने चाहिए। ये स्ट्रोक देखिए खूबसूरत है, टाइमिंग बेहतरीन। तू पहाड़ नहीं तू पलटन है, तो किस्सा नहीं तो कहानी है, इसीलिए विश्वजीत आपके बेखौफ अंदाज की दुनिया दीवानी है। क्या जबरदस्त स्ट्रोक था ये। देखिए एक बार फिर बल्ले के बीचों बीच स्टैंड एंड डिलीवर, गेंद तांडा मंडल में पंख लगा के भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर, लॉन्ग ऑन क्षेत्र में, इनटू द स्टैंड, ब्यूटीफुल शॉट। उसके बाद में गेंद कॉन्स्टेंट पर खेलते हुए मिड विकेट पर खिलाड़ी तैनात, एक रन लेने का मौका, सिंगल के साथ स्कोर अगर देखे तो आगे बढ़ता हुआ। बहुत बढ़िया बल्लेबाजी विश्वजीत ठाकुर द्वारा। एक ऐसे खिलाड़ी हैं गेंदबाजी भी बहुत बढ़िया करते हैं, बल्लेबाजी में अपने जौहर दिखाते हैं। ऑलराउंडर का स्टिकर इनके पीछे है। स्कोर 49, 2 विकेट के नुकसान पर। एक्सीलेंट बैटिंग बाय विश्वजीत ठाकुर, इज लुकिंग नाउ वेरी डेंजरस। अंकिश ने पिछले मैच में 23 रन बनाए थे, अभी वो थोड़ा धीमा खेल इनकी तरफ से रहा है। अब जाकर आग दोनों तरफ बराबर की लगी हुई, अच्छा स्ट्रोक है। खिलाड़ी बाउंड्री लाइन पर तैनात, उनके पास कोई मौका नहीं है। एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई है, और दोनों तरफ बराबर की पिटाई है। आग दोनों तरफ बराबर की लगी हुई है। बेहतरीन बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा। अंकिश 13 और ये स्ट्रोक देके जगह मिली, उसका भरपूर फायदा। गैप में खेलते हुए लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है, उनके पास कोई मौका नहीं। कोशिश बहुत ज्यादा जरूर की, लेकिन उसके बाद में देखे थोड़ा संघर्ष करते हुए आपने इनको देखा था। बाउंड्री लाइन पर खिलाड़ी, ये अच्छी गेंद थी। एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात है, लेट हुए थ्रो करने के लिए। एक बार फिर इनका जो एक्शन था बिल्कुल आप देख सकते हैं, गेंद हाथ में थी, थोड़ा तेज थ्रो कर सकते थे, जोखिम उठा सकते थे। 54, 2 विकेट के नुकसान पर 62 रनों की जरूरत है। करंट रन रेट 11.17 का, रिकॉर्ड रन रेट 3 के नीचे आ गया है। विश्वजीत बेहतरीन बल्लेबाजी, 15 गेंदों का सामना किया, 35 पर बल्लेबाजी कर रहे हैं। संदीप पाटिल पप्पू जिन्होंने 1 रन बनाया था। सो क्या बात है, खूबसूरत शानदार स्ट्रोक, 4 रन मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। विश्वजीत ठाकुर, ये हाथ मुझे दे दे ठाकुर, सब लोग कहेंगे, खास करके इस वक्त क्या बल्लेबाजी कर रहे हैं। लाजवाब बल्लेबाजी, जीत के दहलीज पर 58, 2 विकेट के नुकसान पर। विश्वजीत ठाकुर ने बनाए 39, 16 गेंदों का सामना किया। अब जाकर इसके बाद में जो मुकाबला बिल्कुल बहुत महत्वपूर्ण रहेगा। स्वराज्य 11 टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, टॉस बॉक्स में आइए। स्वराज्य 11 संघाचे कॅप्टन कर्णधाराला विनंती आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये घ्यायचंय और आपको बहुत जल्दी हमारे टॉस बॉक्स की तरफ आना है। राजू पाते 2 ओवर 22 रन 1 विकेट। 18 गेंदों का खेल आना बाकी, 4 रनों की जरूरत है। विश्वजीत ठाकुर ने अपना जलवा दिखाना शुरू कर दिया है। अब नीलेश जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की, आज जो 23-24 रन इन्होंने बनाए थे, स्क्वायर कट कर दिया था, वो एक बार फिर सीधे बल्ले से बहुत अच्छी बल्लेबाजी करते लॉफ्ट किया था नीलेश करमाले। ये गेंद बिल्कुल पैरों की तरफ खूबसूरती के साथ फाइन लेकर बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेल दिया। करारा प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। शानदार बल्लेबाजी रही है। अंकिश विनिंग स्ट्रोक, क्रीज के कोने का इस्तेमाल और आउट ब्रेक किया था। बल्लेबाज पहले ऑफ टर्म के बाहर आए थे, पैरों की तरफ गेंद थी और भाप लिया बल्लेबाज ने और खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया। फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए चौका। और इस मुकाबले में गेम चेंजर खिलाड़ी विश्वजीत ठाकुर, 16 गेंद में 39 और उसके साथ 2 ओवर 12 रन 1 विकेट। विश्वजीत ठाकुर आपको पीछे मुड़कर देखना है और हमारे प्रेजेंटेशन बॉक्स की तरफ आना है। और कप्तान भी प्लीज आइए, क्योंकि समय हमारे पास बहुत कम है। विश्वजीत ठाकुर कप्तान, कर्णधाराला पण या ठिकाणी बरोबर घेऊन यायचे। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत स्वराज्य 11 संघाचा स्वराज्य 11 संघाचा कर्णधार गौरी स्पोर्ट धनबीन स्पोर्ट। तो अब चलते मैन ऑफ द मैच की तरफ। मैन ऑफ द मैच बिल्कुल आप देख रहे हैं विश्वजीत ठाकुर, 16 गेंद में 39 रनों की बहुत ही बेहतरीन पारी, शानदार बल्लेबाजी की है। एक मैच अभी बचा हुआ है आज के दिन का। कल इथे उद्या आपण बघणार आहोत प्रोफेशनल व्यावसायिक खेळाडूंचा खेळ
आणि उद्या बरोबर पुन्हा एकदा 10 वाजता आपण क्रिकेटच्या खेळाला सुरुवात करणार आहोत. आणि टेनिस विश्वातले धुरंधर खेळाडू, टेनिस विश्वातले दर्जेदार खेळाडू या मंचावरती स्वतःला सिद्ध करण्याकरता येणार आहेत. धनबिन संघाचे कॅप्टन, स्वराज्य 11 संघाचे कॅप्टन आणि आमचे स्कोरर